आदरणीय खासदार नरेशजी म्हस्के साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर या शहराचा विकास पुरुष, या शहराला विकासाची दिशा दाखवणारे गणेशजी नाईक हे नाव उल्लेखित केलं, कबूल केलं आणि खूप काही गोष्टी तुमच्या समोर सांगितल्या. परंतु एक वर्षाच्या पूर्वीचं हे वक्तव्य आता त्यांचंच वक्तव्य ते चेंज करतायत, तर त्याचं थोडंसं आम्हाला वेगळं वाटतं की खासदार साहेब आमचे त्यावेळी कोण होते आणि आता कोण होते. म्हणजे मतांपुरतं बोललेले की मतांसाठी नंतर हे काही स्वार्थ आला समोर म्हणून चेंज झालेले आहे. या शहराच्या विकासासाठी आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, अजितदादांचं सहकार्य भरभरून लाभतंय आणि आमचं नेतृत्व त्याचाच एक भाग आहे. आणि त्यामुळं ह्या खासदार म्हणून आपण ठाण्याचे नाही तर नवी मुंबईचे सुद्धा खासदार आहात. आपल्याला संसद रत्न भेटलंय त्याबद्दल अभिनंदन. पण त्या पदाला साजेसं या नवी मुंबईसाठी काहीतरी घेऊन या, करा, जे गरजेचं आहे. बघा, आमचे माजी खासदार संजीव नाईक साहेब होते, त्यांचं कर्तृत्व आज एअरपोर्टच्या माध्यमातून त्यांची मागणी मार्गस्थ होतीये, दिसतीये. असं काहीतरी करा. दिघा रेल्वे स्टेशन पहा, आज संजीव नाईकांचं कर्तृत्व तिथं दिसतंय. मोरबे धरण पहा, खासदारांचं त्यावेळेस तत्काल महापौरांचं कर्तृत्व दिसतंय. आपण महानगरपालिकेची इमारत पहा, असे कित्येक उदाहरण देऊ. आता आम्ही आपल्याला विनंती करतो खासदार साहेब की या नेतृत्वाच्या माध्यमातून जो विकास झालाय त्याला साथ द्या आणि नको त्या लोकांच्या नादी लागून शहराचं वाटोळं करण्यासाठी पुढाकार घेऊ नका.